नागनाथ महाराज यात्रेसाठी प्रशासन सज्ज. आमदार राजू खरे यांनी घेतला मंदिर परिसराचा आढावा. भाविकांच्या सोयीसुविधांसाठी सतर्क राहण्याचा प्रशासनाला निर्देश. खरगे महाराजांचं घेतला आशीर्वाद. ही बातमी संकलित केली आहे तडका न्यूज मराठीनं. पाहत रहा तडका न्यूज मराठी. प्रसिद्ध सिद्धरामेश्वर यात्रेनंतर सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाची मानली जाणारी मोहोळची श्री नागनाथ महाराज यात्रेला प्रारंभ झालाय. या यात्रेच्या नियोजनाचा आणि मंदिर परिसराचा आढावा घेण्यासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी श्री नागनाथ महाराजांचे मनोभावे दर्शन घेऊन ही यात्रा सुव्यवस्थित पार पडू दे असं साकडं घातलं. सुविधा आणि स्वच्छतेवर भर. यात्रेनिमित्त मोहोळमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर आमदार राजू खरे यांनी मंदिर परिसर, दर्शन रांगा, पिण्याचं पाणी, स्वच्छता आणि भाविकांच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तत्परतेने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. मान्यवरांची उपस्थिती. या पाहणी दौऱ्यावेळी मोहोळ नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर, नागनाथ देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष प्रकाश बाप्पा देशमुख, ज्येष्ठ नेते आप्पासाहेब देशमुख, अशोकांना देशमुख, पद्माकर आप्पा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नगरसेवक सरफराज सय्यद, चंद्रकांत गोडसे, विष्णू गायकवाड, अजय कुर्दे यांसह देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदारांनी खरगे महाराज यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. भक्तिमय वातावरणात यात्रा संपन्न होणार आहे. नागनाथ महाराजांच्या कृपेनं ही यात्रा अत्यंत शांततेत, सुव्यवस्थित आणि भक्तिभावानं संपन्न होईल असा विश्वास आमदार राजू खरे यांनी यावेळी व्यक्त केला. प्रशासनाकडून यात्रेच्या नियोजनासाठी पूर्ण सहकार्य मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं.